नमस्कार, मराठी गडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आज आपण मार्केटसारखी टूटी फ्रूटी घरीच बनवणार आहोत, अगदी सोप्या पद्धतीने। चला तर बघूया। टूटी फ्रूटी बनवण्यासाठी इथे एक कच्ची पपई घेतली आहे। कच्ची पपईला स्वच्छ धुवून घेतलं आहे व पुसून घेतलं आहे। आता याचे सालपट काढून घेऊया। तर अशा प्रकारे पपईचे सालपट काढून घेऊया। पपई खूप सटकते, तर हिला व्यवस्थित पकडून याचे सालपट काढून घ्यायचे आहे। आता सालपट काढून झाले आहे। देठचा भाग काढून घेऊया। कच्ची पपई खूप कडक असते, तर व्यवस्थित पकडून हिला कट करायचा आहे। आता मधोमध कट करून हिचे 2 भाग केले आहे। यातील सर्व बिया काढून घेऊया व जो व्हाईट पोर्शन असतो तो चम्मचने खरडून घ्यायचा आहे। अशा प्रकारे पपईला चिरून घेऊया। टूटी फ्रूटीसाठी इथे मी मध्यम आकाराचे तुकडे करून घेत आहे। तुम्ही हिला बारीक तुकड्यांमध्ये किंवा मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेऊ शकता। तर अशा प्रकारे छोट्या फोडी करून त्यानंतर यांना मध्यम आकाराच्या तुकड्यांमध्ये कट करून घेत आहे मी। कच्च्या पपईच्या तुकड्यांना उभारून घेणार आहोत, त्यासाठी एका कढईमध्ये पाण्याला गरम होण्यासाठी ठेवलं आहे। तर आता अशा प्रकारे सर्व पपईला कट करून घेऊया। अशा प्रकारे कच्च्या पपईला चिरून घेतला आहे। गॅसवर ठेवलेलं पाणी चांगलं गरम झालं आहे। यामध्ये टाकूया कच्च्या पपईचे तुकडे। याला थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। तर झाकण ठेवूया। गॅसची फ्लेम हाय आहे। मध्ये 2 मिनिटांनंतर झाकण काढलं होतं, याला चेक करून घेऊया। चेक केलं, पण हे थोडेसे कडकच आहे, अजून थोडेसे शिजवून घेऊया। पुन्हा झाकण ठेवलं आहे। तर अशा प्रकारे 3 ते 4 मिनिटे शिजवून घेतलं आहे। आता चेक करूया। हे थोडेसे सॉफ्ट झाले आहे व हाताने असे बारीक होत आहे। गॅस बंद करूया। एक चाळणी घेतली आहे, यावर हे तुकडे काढून घेऊया व यांना चांगलं निथळून घेऊया। आपण जी कच्ची पपई घेतली होती ती 1 किलोची होती, तर त्यासाठी आपण साखर घेणार आहोत 800 ग्रॅम। आता एका कढईमध्ये 800 ग्रॅम साखर टाकली आहे। यामध्ये टाकूया 2 ग्लास पाणी। साखरेला चांगलं वितळून घेऊया व याला थोडंसं उकळी आली पाहिजे। तर आता इथे उकळी आली आहे। यामध्ये टाकूया अर्धवट शिजवलेले पपईचे तुकडे। आता याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे सर्व तुकडे टाकले आहे मी। गॅसची फ्लेम हाय केली आहे। आता यावर झाकण वगैरे ठेवायचं नाही आहे, याला असंच खुल्या याच्यात शिजवून घ्यायचं आहे। मधून याला मिक्स करायचं आहे। तर आता तुम्ही ते बघू शकता, पपईचे तुकडे असे बारीक झाले आहे व ट्रान्सपरंटही झाले आहे। हे चांगले व्यवस्थित शिजले गेले आहे। गॅस बंद करूया। टूटी फ्रूटीला चव येण्यासाठी मी इथे टाकणार आहे व्हॅनिला इसेन्स अर्धा चमचा। तर कढईमध्ये व्हॅनिला इसेन्स टाकला आहे, मिक्स करून घेऊया। मी इथे वेगवेगळ्या रंगाची टूटी फ्रूटी बनवणार आहे। तर शिजवलेली पपई 5 वाट्यांमध्ये मी काढून घेत आहे। यांना वेगवेगळ्या रंगाची बनवण्यासाठी आपण इथे फूड कलर वापरणार आहोत, येलो, ग्रीन, केशरी, पिंक। एका वाटीत कोणताही कलर वापरणार नाही आहे, तर ती साईडला ठेवते। पहिल्या वाटीमध्ये टाकूया ग्रीन फूड कलर, दुसऱ्या वाटीमध्ये टाकला आहे पिंक फूड कलर, तिसऱ्या याच्यामध्ये केशरी व चौथ्या याच्यामध्ये येलो फूड कलर टाकला आहे। मी जेवढे कलर टाकले होते ते थोडे कमी झाले होते, तर अजून थोडेसे कलर यामध्ये ॲड केले आहे। तर अशा प्रकारे यांना व्यवस्थित कलर आला आहे, तुम्ही बघू शकता। सर्व कलर चांगले मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे सर्व वाट्यांमधील कलरला चांगलं मिक्स करून घेतलं आहे। तुम्ही बघू शकता किती मस्त कलर आला आहे। सर्व वाट्यांवर झाकण ठेवूया व यांना 20 ते 24 तास असंच राहू देऊया, ज्यामुळे यामध्ये कलर चांगले मुरतील व आपल्या टूटी फ्रूटीला खूप मस्त कलर येईल। 24 तासानंतर झाकण काढून घेत आहे। सर्व वाट्यांवरील झाकण काढून घेऊया। तुम्ही बघू शकता किती मस्त कलर आला आहे सर्व टूटी फ्रूटींना। यांना चांगलं मिक्स करून घेऊया। यांच्यामध्ये थोडासा साखरेचा पाक असतो खाली, आता तो वेगळा करायचा आहे आपल्याला। तर एका चाळणीवर टाकूया ग्रीन कलरची टूटी फ्रूटी। याला चांगलं नितळून घेऊया व असं थोडंसं पसरून ठेवणार आहोत आपण। दुसऱ्या वाट्यामध्ये थोडी कमी टूटी फ्रूटी, तर छोटी चाळणी घेतली आहे, त्यावर ह्या नितळून घेऊया। यांना सुकवण्यासाठी एक ताट घेतला आहे, त्यावर एक स्टँड ठेवला आहे।
त्यावर एक मोठी चाळणी ठेवली आहे. त्यावर निथळलेल्या टुटी फ्रुटी टाकूया व यांना थोडंसं पसरून घ्यायचं आहे व यांना सुकवून घ्यायचं आहे चांगलं. अशा प्रकारे सर्व टुटी फ्रुटींना चाळणीवर टाकूया निथळून. यांना चांगलं पंख्याच्या हवेखाली सुकवून घ्यायचं आहे. जोपर्यंत हा शुगर सिरप चांगला सुकत नाही तोपर्यंत तुम्ही यांना एका कापडावरही असं पसरून टाकू शकता. कापडावर ह्या लवकर सुकल्या जातात. यांना पंख्याच्या हवेखाली ठेवूया. आता ह्या चांगल्या सुकल्या गेल्या आहेत. तुम्ही बघू शकता एकदम कोरड्या झाल्या आहे व खाली ताटामध्ये शुगर सिरप आला नव्हता, पण अशा प्रकारे ह्या चांगल्या सुकवून घेतल्या आहे मी. आता एका प्लेटमध्ये यांना काढून घेऊया. तुम्ही बघू शकता यांना कलर किती मस्त आला आहे. मार्केटमध्ये जशा भेटतात तशाच झाल्या आहे रंगीबिरंगी आणि चवही खूप मस्त आली आहे. टुटी फ्रुटी बनवताना जो शुगर सिरप उरतो त्यामध्ये तुम्ही लिंबू पिळून मस्त शरबत बनवू शकता, म्हणजे ते वायालाही नाही जाणार. ही रंगीबिरंगी टुटी फ्रुटी तुम्ही एकदाच बनवून एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये भरून 1 महिन्यासाठी स्टोअर करू शकता. मग जेव्हा पाहिजे तेव्हा केकमध्ये, आईस्क्रीममध्ये किंवा अशीही तुम्ही खाऊ शकता. खूप मस्त लागते ही. तर आज आपण कच्च्या पपईपासून मस्त अशी टुटी फ्रुटी बनवली. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.